असलेली या चषकातील पहिली सेमीफायनल. एका साईडला टीम विटला लेवन अमृत संघ टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय. तर एका साईडला टीम किल्ले मोरगिरी ईगल्स बोर्ड किल्ले मोरगिरी एनडी आणि करण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅचचा हिरो करण चाललाय. एनडी चाललाय. सेकंडला फलंदाज करण. गड़बड़ होएगा फिर, ऐसा नहीं चलना चाहिए. नक्कीच आपण खरंच चांगला कॅमेरा वर देखील पाहतो. 30 करोडचे दोन कॅमेरा वर खरंच कौतुक करावे लागेल. बघूया आमचा झेंडा बघूया आमचे रक्त. बघूया आमचा झेंडा बघूया आमचे रक्त. प्राण देऊन राखीतो आम्ही स्वराज्याचे तत्व. संसरत राहू ते मर्द मराठ्याचे रक्त. कारण आम्ही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त. जय भवानी जय शिवाजी. मी मराठी समाजाचे दीपक बने सर्व क्रिकेट रसिकांचे प्रमुख पाहुण्यांचे सहर्ष स्वागत करतो आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतो हाय व्होल्टेज मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा, रामा रे रामा हा क्रिकेटचा ड्रामा. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. महत्वाची मॅच. एका साईडला टीम अमृले दुसऱ्या टीम किल्ले मोरगिरी संघ. दोन्ही टीम मॅच पाहायला मजा येईल. कोणता संघ बाजी मारेल. चला अमृले संघ आपला टेलमॅन तुम्ही दोन्ही टीमचं तुम्ही दादी मोठी बॉटल इथे ना. चला पंचावन्न ग्रीन सिग्नल मॅचला करूया सुरुवात. एका साईडला टीम अमृत संघ दुसऱ्या साईडला ईगल स्पोर्ट किल्ले मोरगिरी संघ आणि गोलंदाज पाहतो आपण वैभवला. मॅचला करूया सुरुवात. व्यासपीठावरती थोडीशी शांतता ठेवा मित्रांनो. पहिला चेंडू सायकलला फलंदाज करण. पहिला चेंडू ऑन साईटला चेंडू निघून जातो. वन बाउन्स सी टप द पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉल घेतो सरस सी मार रेषेची बेट. 4-4-4 चौकार. 4 धावांसाठी पहिला चेंडू इरादे फर्स्ट. 4 धावेने धावपळक जाऊन पोचते 4च्या घरात. संघाचा अकाउंट ओपन झालंय. संघाचा श्री गणेशा पाहतो अर्थात टीम किल्ले मोरगिरी संघ करण आज सरून आलाय. आज जिंकलो नाही तरी चालन पण आज थांबायचं नाही. पाचचा संडे आमचा होता. हा संडे देखील आमचा करावा लागेल. महत्वाची मॅच इथे जिंकला तर मॅच बनू शकते. पहिला चेंडू 4 धावा. वैभव देखील पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी वैभवने केली. तोच वैभव क्रमांक 1 मध्ये बॅकफुटला जाऊन पंच केला. कॅचचा कॉल. कॅच होती थोडीशी जमिनीला दान आणि चेंडू निघून जातो. टप्पा पडला की सिंगल एका तासात धावेसाठी. दुसऱ्या चेंडूवरती 1 सिंगल धाव. चेंडूचा केस झाला 2 धावा झाला. सिंगल 5. 2 चेंडू 5 धावा. महत्वाची मॅच. क्वालिटी क्रिकेट ब्रँड क्रिकेट पाहतो. या स्पर्धेमध्ये आपण खरंच लालवाडी आयोजित आई इटलाई देवी बराडे देवी चषक 2026 ची स्पर्धा. चांगला फटका मिळाला क्षेत्राचा असेल. फेकी कैल जाईल का. हो पुन्हा एकदा काय होतंय काय बिघडतंय. पहिल्या मॅच मध्ये एनडीने करणला आउट केलं होतं. आता करणने एनडीला आउट केलं जातंय. फसला जातो एनडी जायामध्ये. पहिल्या मॅचचा हिरो एनडी बॅक टू द डग आउट. पहिल्या मॅच मध्ये करण फसला होता. या मॅच मध्ये एनडी फसला जातोय. अशा चुका करून चालणार नाही करण. जर संघ जिंकायचा असेल तर दोघांनाही खेळावं लागेल. जर तुझी विकेट आली तर संघ बॅकफुटला जाऊ शकतो. आता समीकरण झाले 3 चेंडू आणि 5 धावांचं बॅटिंग करावी लागेल. आता करणला जबाबदारी घ्यावी लागेल. कारण करणने एनडीची विकेट थोडे सॅक्रिफाईस केले. ते क्षेत्रक्षण होता विजय. लाज आहे क्षेत्रक्षण विजय करून. चांगले क्रिकेट पाहतोय. खरंच कौतुक असलेल्या मोरणा क्रिकेट असोसिएशनचं लाजवाब स्पर्धा पाहिली जाते. क्वालिटी क्रिकेट ब्रँड क्रिकेट दाखवतो या स्पर्धेमध्ये. हो यावेळी चांगला खेळायचा होता. त्याच्यामुळे फटका थोडासा फसला होतोय. आणि काय होतंय आणि काय बिघडतंय या सिटीचा डॉट बॉल. खरंच मित्रांनो वारंवार सांगायचं तुम्हाला एक संघ एक गाव.
नेहमीच संघाला मेहनत करावी लागते, कारण दोन्ही टीम असतात. एका गावामध्ये चेंडूचा खेळ झाला तब्बल 4 टू महत्वाचे 2 चेंडू. सेकंडला फलंदाज करण, बॅटिंग करावी लागेल करणला. बॅटच्या स्लॉट मध्ये होता कॅचचा कॉल. ही कॅच महत्वाची होती आणि रोहनने पकडली जाते कॅच. पहिल्या मॅचचा हिरो अर्थातच रोहनने पकडली कॅच. आणि आता घडतंय काय आणि घडलंय काय. समीरची विकेट एका साईडला पाहतोय समीर आहे, तर एका साईडला करणची विकेट जाते आणि एका साईडला एनडीची देखील विकेट जाते. आता करणला वाटलं असेल एनडीची विकेट महत्वाची होती. दोन्ही बलाढ्य फलंदाज बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक लागतो दुसरा टीम किल्ले मोरगिरी संघाला. मी पहिलेच बोललो होतं तो रनआउट चुकीचा होता, तो रनआउट गरजेचा नव्हता. एनडीचा रनआउट आला, त्याच्यानंतर ही करणची विकेट आणि मॅच फसली जाते. ही काय चेंडूचा खेळ झाला 5 1 टू गो. महत्वाचा एक चेंडू. वैभवने कमबॅक करून दिला. पहिल्या चेंडूमध्ये चौकार आला होता, त्याच्यामध्ये 4 चेंडू चांगले हाताळे 2 विकेट देखील घेतलेत. वैभवने कमबॅक करून दिला आंबेड संघाला. महत्वाचा एक चेंडू 1 टू गो. कुठला जाऊन पंच केला, चांगलं क्षेत्रक्षण पाहतो लाजवाब क्षेत्रक्षण. आज आंबेड संघ विठलादेवी आंबेड संघ चांगले नवीन जर्सी पाहतो, व्हाईट जर्सी व्हाईट ट्रॅक. खरं नवीन जोश गेला आला आंबेड संघ. पहिल्या षटकाच्या होते समाप्ती. टाटा बायबायचा इशारा आणि धावफलक जाऊन पोचते ते म्हणजे 6च्या घरात. 6 चेंडू 6 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आला तब्बल 6. ओव्हर क्रमांक 2 मध्ये स्वतःच्या फॉलोमध्ये आला गोलंदाज तो म्हणजे विशाल. सुमितला पाहतो खरं स्टेटमेंट थोडंसं त्यांना दिसण्यात थोडासा अर्थ होतो. एका गावामध्ये 20-22 खेळाडू असणारे नावं सांगण्यात थोडासा अर्थ होतो. गोलंदाज ओव्हर 2 मध्ये आला सुमित. 12 चेंडूचा खेळ टाकायचा. सेकंडला फलंदाज हरीश. दाखवला जाऊन पंच करा होता बॅटची कडा. एक सिंगल डाव. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का. समीर बुने थांबवलं जातंय. एका सिंगल डाव आणि एका धावेने धावफलक थोडंसं पुढे जातंय. एका धावेने धावफलक वाढतंय. 7 चेंडू 7 धावा झाले. एक चेंडू 7 धावा. चांगली गोलंदाजी पाहतो. पहिल्या षटकामध्ये वैभवने चांगली गोलंदाजी केली. नाव काय राजवीर प्लीज आपण जाऊ नये मैदानावर. राजवीर फक्त इकडे बोलवत आहेत. मासा जाळ्यात अडकला जातो. अर्थातच फलंदाज समीर आणि घेतले पकडले लाजवाब झेल. फलंदाज समीर बॅक टू द डगआउट. मोठा धक्का लागतोय. आता कुठेतरी करणच्या डोक्यावरती दबाव असेल. एनडीची विकेट महत्वाची होती, त्याच्यानंतर करणची विकेट आणि आता ही समीरची विकेट. 2 चेंडूचा खेळ झाला. धावा झाले फक्त सिंगल 7. काय होतंय काय बिघडतंय दोन्ही टीम्स. जिथे जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनल साठी दाखल होईल. सेमीफायनल मध्ये वडनेवाडी संघासोबत फाईट करेल कोणता संघ. इथे जो संघ जिंकेल तो संघ वडनेवाडी सोबत 2 हात करेल. महत्वाची मॅच असेल. अमृत संघ नवीन एंट्री पाहतोय, नवीन जर्सी क्वालिटी ब्रँड पाहतोय अमृत संघाकडे आपण. पहिले 2 चेंडू झाले 6 झाले 7. विठ्ठल यावर आला. विठ्ठल चांगला फटका झाला. स्टेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर केला जातोय. फेकी करेपर्यंत दुसरीचा प्रयत्न. हो ही चुकी. अशा चुका करून चालणार नाहीत. ही धावेची गरज होती का नव्हती. ह्या धावेची गरज नव्हती. आता काय करावं लागेल. रोहनला स्टेजवरून बॅटिंगसाठी बोलवलं जातंय. आता बॅटिंग मध्ये थोडीशी लेट झाली ती म्हणजे किल्ले मोरगिरी संघाची. आता रोहनवरती जबाबदारी असेल आणि विठ्ठलवरती. चेंडूचा खेळ झालाय 3 धावा झाले म्हणजे फक्त आणि फक्त 8. तब्बल 3 रनआउटच्या स्वरूपात धक्के लागतात किल्ले मोरगिरी संघाला. काय होतंय काय बिघडतंय. एनडीचा पहिला रनआउट, त्याच्यानंतर करणची विकेट. आता हा रनआउट आणि आता बॅटिंग करावी लागेल कोणाला ती म्हणजे विठ्ठलला. चेंडूचा खेळ झाला 3. कमबॅक करून दिला गोलंदाज समीरने. लाजवाब गोलंदाजी. सुमितला पाहतोय आपण ओव्हर क्रमांक 2 मध्ये. चांगलं क्रिकेट ब्रँड क्रिकेट दाखवतो सुमित. विठ्ठलने फटका तर घेऊन आला. यावेळी तरी फटका फसला की काय. चेंडू निघून चाललाय. हाताला चटका आणि त्याच्यानंतर चेंडू निघून जातोय. बिग 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 षटकार. इट इज अ क धावा मिळतील पुरा अर्धा डझन. आता मी बोललो होतो विठ्ठलला मनगटातली ताकद दाखवावी लागेल, कारण खूप विकेट्स पडलेत. विठ्ठलला जबाबदारी घ्यावी लागेल आणि 6 ने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 14
14च्या घरात. पीटीओ कमबॅक करावा लागेल गोलंदाज सुमितला. महत्वाचे 2 चेंडू. हो यावेळी चांगलं क्रिकेट, शांतचं क्रिकेट, आरामाचं क्रिकेट खेळायचं होतं. सिंगल एक धाव घ्यायची होती. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. येतोय डॉट चेंडू. पहिला चेंडू षटकार, त्याच्यानंतर डॉट. आता एका चेंडूचा खेळ बाकी असेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सुमित आला होता. पहिले 4 चेंडू चांगले टाकले, एक षटकार आला आणि एक डॉट चेंडू आलाय. आता एका चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाचा एक चेंडू, किती धावा येतील. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिली इनिंग ओव्हर क्रमांक 3 मध्ये आला विशाल. एक सिंगल धावेचा प्रयत्न, कॅचचा कॉल. थोडंसं त्याच्यावर होते फंबल. तोपर्यंत फक्त एक सिंगलच धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने धाव परत पुढे ढकलत जाऊन बसले. 15 15 17 16 16च्या घरात 16 धावा. विठ्ठलला 5 चेंडू फेस करावे लागतील. विठ्ठलच्या बॅटिंगमध्ये एक षटकार आलाय. विठ्ठल तिकडे चांगला फलंदाज म्हणून नावाजला जातो. किल्लेवरील संघाकडून छोटा पॅकेट बडा धमाका. विठ्ठलला आता बॅटिंग करावी लागेल. महत्वाचे 5 चेंडू. पंच केला, कॅचचा कॉल. कॅच होईल का? हो, पकडली जाते झेल आणि पुन्हा एकदा मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवलाय. विठ्ठल बॅक टू द डगआउट. क्वालिटी ब्रँड दाखवल्या मॅच मधून. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. हर्षलने चांगली झेल पकडली. विकेटचा बदल फलंदाज विठ्ठल बॅक टू द डगआउट. आता समीकरण झाले ते म्हणजे फक्त 16 धावेंचं. आता कोणता फलंदाज धावा ठोकेल आणि कोणता फलंदाज धावेंना वेग देईल. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाचे 4 चेंडू. किती धावा येतील या 4 चेंडूवरती. सेकंडला फलंदाज पाहतो आपण. थोडासा वाईट, जास्त लेग स्टिक. पंचावन्न वाटतात. युनिव्हर्सिटीचा वाईट बॉल. कोण आहे नॉन स्ट्राईकला? शुभम. सेकंडला फलंदाज आपण शुभमला पाहतोय. चांगलं क्रिकेट पाहिलं जातं दोन्ही खेळाडूवरून. यावेळी ऑफस्टिकला चाकला आपण चापले होता. युनिव्हर्सिटीचा वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट. धावेमध्ये भर दिली जाते. धावा दिल्या जाते 2 वाईटच्या एक्स्ट्रा. नक्कीच पंच काय असेल? वाईट प्लस विकेट इथला असेल. ठीक आहे, चालते. नाही पंच वाईट चेंडू असेल. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट. त्यानंतर एक सिंगल धाव असेल. वाईट चेंडू जे असतील विकेट देखील पडल्या. एका धावेने धावपले पुढे ढकलत जाऊन पोहोचेल. 18च्या घरात चेंडू बाकी असतील. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज पाहतोय आपण. ब्लॉकर टाकला होता. चांगला चेंडू. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र फलंदाजाने बॅक टू बॅक 2 चेंडू आणि तिसऱ्या षटकाचे होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा आणि 18 चेंडूचा खेळ झाला. धावा झाले 20 आणि समीकरण असेल ते म्हणजे 18 चेंडू 21 धावांचं. चला लगेच स्पीडअप करा. आंबरे संघ दादा इथला इलेवन आंबरे संघ लगेच मित्रा. क्वालिटी स्पर्धा पाहिली जाते. खरंच करण विकेट नसते. एनडीची सोडली तेवढे तर मॅच बनली असती. एनडीची रनआउटची विकेट त्याच्यावर स्कोरबोर्ड थांबला जातो. किल्ले मोरगिरी संघाचा चुका थोड्याशा मागात पडू शकतो या संघाला आणि धावा झाले फक्त 20. आता 18 चेंडू 21चं समीकरण. विठला आंबरे संघाला जिंकायचं असेल तर बॅटिंग करावी लागेल. कारण एकदा असं झालं की 22 धावा देखील डिपेंड झाल्यात. आता 21 धावाचा रेकॉर्ड होईल का डिपेंड पाहूया. 18 चेंडू 21 धावेचं समीकरण. चला लगेच आंबरे संघ ओपनिंग जोडी प्लीज. 18 चेंडू 21चं समीकरण. मॅच होईल का? मॅचला मजा येईल. मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग जोडी झाले. सूरज आणि एका साईडला रोहन. पहिल्या मॅचचा विरो रोहन चाललाय. सामनावीचं टी शर्ट प्राधान्य केलं रोहनने. तोच रोहन मैदानाच्या आतमध्ये. इथे जर जो संघ जिंकेल तो संघ वर्णवाडी संघासोबत फाईट करेल. थँक्यू सो मच पाणी दिल्याबद्दल.
18 चेंडू 21चं समीकरण. मॅचला मजा येईल. आई विठ्ठलदेवी बारडवी चषक 2026 ची दमदार स्पर्धा लाडवाडी आयोजित क्वालिटी क्रिकेट ब्रँड क्रिकेट काय असते या स्पर्धेतून दाखवलं जाते. 18 चेंडू 21चं समीकरण. उद्याच्या आतमध्ये एका साईडला सूरज दुसऱ्या साईडला रोहन. सेकंडला सूरज पाहतोय आपण. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज पाहिला जातो आपण करणला. पहिल्या षटक चांगले टाकावे लागेल. पहिल्या षटकामध्ये 2 ते 3 धावा आले ना मॅच बदलू शकते. मॅचला करूया सुरुवात. 18 चेंडू 21चं समीकरण. पहिला चेंडू वाईट टाकला जातोय. डावींचा तोटा आणि त्याच्यामध्ये ह्या वाईट धावा. पहिला चेंडू वाईट ते म्हणजे अमृत संघाला थोडंसं चांगलं माहायला मिळतंय. पहिला चेंडू वाईट एक सिंगल धाव. संघाचा ओपन झालाय अकाउंट एका धावेने. फटका चांगला घेऊन गेला तसं नसेल. चेंडू निघून जातो कार्पेटला गुटी वगैरे आग लावत चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफला. 4-4-4 चौकार. पहिला चेंडू वाईट. त्याच्यानंतर पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाज आपण पाहतोय सूरजला 4 धावांसाठी चौकार. बॅटिंग क्वालिटी करतोय फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग केली सूरजने. या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग करतोय. आज विठला अमृत संघ ठरवून आलाय. आज बाजी मारावी लागेल. पहिला चेंडू 4 धावांसाठी चौकार. एक चेंडू 5 धावा. आता समीकरण असेल 16चं. चांगली बॅटिंग करताना पाहतोय आपण सूरजला. कमबॅक करावं लागेल आता करणला कुठेतरी. एक चेंडू 5 धावा. महत्वाचे 5 चेंडू पॉवर प्लेचे. बॅटची तिकी एज होती. कॅचचा कॉल होता. बॅटची तिकी एज होती. त्यानंतर सिंगल एक धाव. सिंगल डिग्री मध्ये एका धावेने धावपला पुढे ढकलते जाऊन पोचते 6. 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. महत्वाचं गोलंदाज पाहतोय आपण करणला. आज खेळाडू नसतील किल्लेमोरी संघाकडे थोडस शॉर्ट खेळाडू पाहतोय आपण 2. अंगाचे टाकला होता. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. आंबेड संघाला माहीत असेल एका धावेने देखील मॅच जिंकता येईल. आता चेंडूचा खेळ झालाय 3 आणि धावा झाले तब्बल 7 धावा. मॅच बनू शकते. जो इथे जिंकेल तो वर्णवाडी संघासोबत फाईट करेल. विशाल वरंडे, नितीन वरंडे, संपूर्ण टीम. सुमित असेल चॅम्पियन टीम. बॅटची कडा. कॅचचा कॉल. ही कॅच महत्वाची असेल. कॅच पकडेल कोण. स्वतःच्या पडद्यावर घेण्याचा प्रयत्न आणि कॅच होते जमिनीला दान. आणि पहिल्या षटकामध्ये कॅच झाले ड्रॉप आणि एक सिंगल धाव. कॅच स्वतःच्या फलंदाजी करणला घ्यायची होती. कॅच थोडीशी हातामध्ये आले आणि नंतर हातामधून खाली पडली जाते आणि पहिल्या षटकामध्ये धावा येतात तब्बल. चेंडूचा खेळ झाला 4 धावा झालेत 8. 4 चेंडू 8 धावा. 2 to go. महत्वाचे 2 चेंडू. चांगला फटका. पुन्हा एकदा कॅचचा कॉल. पुन्हा एकदा नामी संधी असेल आणि आता पकडली जाते कॅच आणि विकेटचं पतन. फलंदाज पहिला धक्का बाद. पहिला ब्रेक तू लागतो तो म्हणजे सूरजच्या रूपात. सूरज बॅक टू द डगआउट. सूरजने एक षटका ठोकला. थोडा वेळ शांत झाला आणि त्याच्यानंतर डगआउटचा रस्ता दाखवला जातो. 5 चेंडूचा खेळ झाला. धावा झाले तो तब्बल 8. 1 to go. इतका चेंडूचा खेळ बाकी असेल. वाईटची धाव. तो चौकार जर आला नसता करणच्या ओव्हरमध्ये मॅच बनली असती किल्लेमोरवे संघाकडून. चला लगेच उतरायचं विचारलं. थोडं सहकार्य करा आंबोली संघ. वन टू गो. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा झाले तब्बल 8. क्वालिटी क्रिकेट ब्रँड क्रिकेट काय असतं गरज असेल तर नक्कीच जावा. कारण क्रिकेट एक असा खेळ आहे ना तो तुम्हाला कधीही बॅकफुटला साडू देणार नाही. क्रिकेट हा खेळ चांगला आहे. खेळत राहा मित्रांनो. 1 to go. एका चेंडूचा खेळ. यावेळी टप्पा चांगला होता. नाकाला फुंकारने दिली जाते. पंच 6 निशा करतायत आणि पंच सांगतायत आपल्याकडे वळून. पंच आपल्याकडे वळतायत आणि सांगतायत थोडंसं थर्ड अंपायर दिला जाईल का. या थर्ड अंपायर थोडं चेक केलं जाईल. बॉल असेल पंच.
फेअर डिलिव्हरी असेल लगेच नंबर चेक करा. फेअर डिलिव्हरी पाहतोय. पहिल्या षटकाचे होते समाप्ती टाटा वायफायचा इशारा आणि धावफलक जाऊन बसले तेव्हा तब्बल 8च्या घरात. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. जर चौकार थांबला असता तर धावफलक थांबला असतं करांच्या गोलंदाजीमध्ये. आता समीकरण झालं तेव्हा तब्बल 12 चेंडू आणि तब्बल विचार केला तर धावा झालेत 8. 12 चेंडू 13चं समीकरण सोपं असेल तेवढंच अवघड देखील होईल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आला एक युवा खेळाडू समीरला पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये तसा केला फलंदाज. पहिल्या मॅचचा हिरो रोहनला पाहतोय. पहिला चेंडू फेस करेल. 21चं समीकरण धावा झाले तब्बल 8. 12 चेंडू 13चं समीकरण. मॅच बनू शकते. मॅच करावी लागेल किल्ल्यामुळे संघाला. जर जिंकायचं असेल तर समीरला अचूक गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा टाकावा लागेल. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल दोन्ही टीम्सला. धावा झाले तब्बल 8. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पहिल्या मॅचचा हिरो रोहनने तोंडला फेकून दिला. चेंडू चाललाय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि चेंडू घेतो सरस सीमा रेषेची भेट. चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. मी पहिलंच बोललो होतो रोहनना पहिल्या मॅचचा हिरो का म्हटलं जातं. पहिल्या मॅच मध्ये का त्याला टी शर्ट दिला सामनावीरची, कारण पहिल्या मॅच मध्ये त्याचा खेळ चांगला होता आणि या मॅच मध्ये खेळला सुरुवात चांगली केली. पहिला सेमी फेस करत असताना 4 धावांनी सुरुवात केली. 4 ने धावफलक जाऊन बसले डबल डिजिट. 12च्या घरात 12 धावा. समीरला कमबॅक करावा लागेल आता. चांगली गोलंदाजी पाहतो. खरंच क्वालिटी ब्रँड क्रिकेट पाहिलं जातं. पुढच्या चेंडू पुन्हा गोलंदाज तयार. बातमी करायचा होता. लाजवाब गोलंदाजी कमबॅक केला जातो समीर कडून. जर धावा 30+ असताना तर किल्लेमधील संघ देखील ऐकला नसता. बॅटिंग थोडीशी नाराजगी राहिली. एनडीची विकेट पडली. त्याच्यानंतर नक्कीच वेलकम सचिन दादा वगैरे तुमचं देखील सहर्ष स्वागत व्यासपीठावरती. सचिन दादा वेलकम, सहर्ष स्वागत. पहिला चेंडू चौकार. त्याच्यानंतर डॉट. चांगली गोलंदाजी पाहतो. तिसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी देखील चांगला षटक पाहतो. यावेळी देखील चांगला चेंडू. बॅट चिक टिकी एज आणि फलंदाज रोहन बॅक टू द डगआउट. पहिला चेंडू चौकार आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू चांगले हात आहेत. नक्कीच मान्यवरांचा सत्कार वगैरे खरंच झाला व्यासपीठावरती. मान्यवर आले. खरंच आपल्या स्पर्धेला 4 छान लागतात. मान्यवर आहेत म्हणून एवढी मोठी स्पर्धा असते मित्रांनो. खरंच टाळ्या होत्या मान्यवरांसाठी. चांगले व्यक्तिमत्व पाहतो आपण. वेलकम, सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. खेळ झाला. धावा झाले तब्बल विचार केला तर 12 धावांचा खेळ झालाय. जर तो चौकार पहिला चेंडू नसता आला तर मॅच बनली असती. पहिल्या चेंडू चौकार आला त्यानंतर समीरने कमबॅक करून दाखवलाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमितला पाहतोय. अमित आया और अमित ने खेल दिया. शॉटम पूल होतोय. शॉटम जॅक आणि शॉटम पूलला केलं जातंय सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल आणि सेमीला फेकून दिलं जातंय आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. हे डगआउट से सेट होके आया था. अमित सेट ऑन फायर. 6 धावपर्यंत जाऊन पोहोचतो 18च्या घरात. सॉरी 18 धावा. आता समीर असेल ते म्हणजे फक्त आणि फक्त 3 धावांचं. ह्या ओव्हर मध्ये मॅच फिनिश होईल का? रोहन बाकीचा रस्ता दाखवल्यानंतर अमित आला. अमितने पहिला सेमी फेस करायचा षटका ठोकला जातो. आता समीकरणाला 3 धावांचं. मॅच जिंकेल का अमरोल संघ की पुन्हा एकदा वाईट वाईट वाईट. यस, लाईट लेग स्टिक जास्त पकडले जाते यासाठी वाईट बॉल. आता समीकरण राहिले ते म्हणजे फक्त आणि फक्त 2 धावांचा. चला वर्णेवाडी संघ नितीन लगेच रेडी असेल. कॅप्टन कोण नितीन वर्णेवाडी संघाचे कॅप्टन रेडी असेल. दादा 2 धावांची गरज असेल. हो बॅटची कडा. षटकार मारून मॅच फिनिश करायची होती. अमितला कुठेतरी मॅच षटकार मारून फिनिश करायचा प्रयत्न असेल. बॅटची कडा घेतली त्यानंतर डॉट चेंडू येतोय आणि चेंडूचा खेळ झाला तब्बल 5. 1 टू गो. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाचा एक चेंडू. ह्या चेंडू मॅच फिनिश होईल का अजून लागेल दुसऱ्या षटकाची गरज पाहूया. महत्वाचा एक चेंडू.
बॅटची कडा तिकी एज यस मैंने सुना तूने भी सुना बॅटची तिकी एज फलंदाज पाहतोय आपण अमित बॅक टू द डगआउट. आता समीकरण झाले तब्बल 6 चेंडू आणि 2 धावेंचं. जर तो षटकार नसता आला तर मॅच बनली असती. षटकार आला आणि मॅच फसली. 6 चेंडू 2 धावा. चला लगेच नवीन फलंदाज. सहा चेंडू 2चं समीकरण. मॅच पाहायला मजा येते. जर 25 प्लस धावा असते तर मॅच बनले असते. धावा होते 21 त्याच्यानंतर मॅच फसली. आता होते 6 चेंडू आणि 2चं समीकरण. काय होते काय करते पाहूया. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आले गोलंदाज वंडी. पहिला चेंडू हो पहिला चेंडू चांगला अचूक गोलंदाजी क्षेत्रक्षण पाहू शकता. काय सजवलं क्वालिटी क्षेत्रक्षण. पहिला चेंडू होते डॉट. आता थोडीशी मॅच फसली जाते की काय. 5 चेंडू आणि 2चं समीकरण. जर समीरचा तो षटकार थांबला असता मॅच बनली असते. हो कॅचचा कॉल. ही कॅच विठ्ठलने पकडणं गरजेचं असेल. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. मॅचची काय पलट करून टाकली या गोलंदाजाने. 2चं समीकरण होतं. वेलकम अक्षय टीम मुरबे संघाचे कॅप्टन गोल. वेलकम दादा तुमचं देखील सहर्ष स्वागत. नक्कीच अक्षय यांचा देखील आपण ते सत्कार करूया. खरंच मायाची शाल प्रेमाचं पुष्प तुम्ही आनंद देखील ते सत्कार करूया. खरं व्यावसायिक आता व्यासपीठावरती तुमच्या देखील ते मायाची शाल देऊन सत्कार करूया. खरंच कौतुक असेल आनंद देखील. आपण पाहतो मुरबे संघाचे कॅप्टन असतील. चार चेंडू 2चं समीकरण. मॅच होती कुठे मॅच येऊन बसली कुठे असं वाटलं होतं की मॅच अडकेल. 4 चेंडू 2 धावा. महत्वाचे 4 चेंडू. महत्वाचा टप्पा. आतून देखील टप्पा फसला. कॅचचा कॉल. कॅच पकडली जाते. टाळ्या हो गया गोलंदाजासाठी यार. क्वालिटी गोलंदाजी. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट टाकलेत. मॅच कुठे होती मॅच येऊन बसली कुठे. 6 चेंडू 2चं समीकरण आणि आता 3 चेंडू 2चं समीकरण. समीरला वाटत असेल तो जर षटकार थांबला असता मॅच थांबली असती. तो षटकार फसला. मॅच अजून देखील फसली नाही. 3 चेंडू 2चं समीकरण. एका साईडला टीम आंबरुवे तर एका साईडला टीम किल्ले मोरगिरी. कोणता संघ बाजी मारेल आणि कोणता संघ जाईल सेमीफायनल 1 साठी. मॅच आहे तेच झाले. 3 चेंडू 2 धावा. क्वालिटी क्रिकेट पाहतो. 3 चेंडू 2 धावा. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सुमित चाललाय. सुमितला काहीतरी करावं लागेल. बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्यात. हॅट्रिकचा चान्स एंडीला. हॅट्रिक येईल का डॉट चेंडू येईल का पुन्हा एकदा एक सिंगल येईल पाहूया. महत्वाचा 4था चेंडू. ऑन साईडला चाबूक शॉट. त्याला माहित आहे कुठेही जाऊ द्या आम्हाला फक्त बॅट फिरवायची आहे. बॅट वेगाने फिरवली जाते आणि एक सिंगल डाव. आता समीकरण बदललंय. त्यानं पाहिलं डगआउट मधून एंडी प्रत्येक चेंडू हा शॉट टाकत होता. याला देखील शॉट चेंडू टाकला आणि वेगाने बॅट फिरवली. आता समीकरण झालंय 2 चेंडू 1 सिंगल डाव. चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट ब्रँड क्रिकेट पाहतोय आणि ते मॅच जिंकल्या तर साई विटलाई देवी अमृत संघ आणि हाडलक बाडलक टीम पाहतोय आपण किल्लेमोरी संघ. नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा असतील अमृत संघाला आणि किल्लेमोरी संघ तुमचा देखील खेळ चांगला होता. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. चला दोन्ही टीम कॅप्टन या लगेच वेळणारी टीम अमृत संघ दोन्ही टीमचे कॅप्टन या.
चला दोन्ही टीम अमरोली संघ लगेच या. दादा अमरोली